हिंदी मध्येच दीदी आई थांब 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 ही पोट नीट कर. माझं नाही मग मम्मी दिसाना गेली कुठं गायांच्या आड. हा काहीच नाही दिसत आहे. हा झाडू दिसलाय आता, गाय दिसली. मालकीनबाईचं काम चालू आहे आता सध्या. मालकीनबाईची गायांची सेवा चालू आहे. इकडून तिकडून झाडायचं काम चाललंय. हे काय व्हिडिओ जिकडं तिकडं पळवतोय, कॅमेरा जिकडे येईन तिकडं चाललाय. आता मालकीनबाईनं सध्या टोकर हातात घेतलेली आहे आणि टोकर घेऊन त्या शेण भरायला चालल्यात. गायांची फर्स्ट स्वच्छता करणे हे त्यांचं फर्स्ट काम आहे. मग सेकंड काम दूध काढणं आणि मग नंतर थर्ड काम ते डेअरीपर्यंत पोहोचवणं आणि मग पगार आला का नवरोबानी घेणं. काय उपयोग बायबागांच्या कामाचा, काही उपयोग नाही. त्याच्यामुळं मग काही खरं नाही मालकीनबाईचं. मालकीनबाईला काय पगार कोण देत नाही. मालकीनबाई फक्त मालकीन आहे गायांची जबरदस्त. मग असं कामं पण जबरदस्त करावे लागतात, आहे का नाही. गाय पिळणे, गाय धुणे याला तर शेतकरी कल्चर म्हणतात. हां हां इजूने हसला. ह्या अशा आमच्या गाया. हा असा आमच्या गाईंचा सुसज्ज असा गोठा आहे. हे असं चालू आहे. आता हे मालकीनबाईचं काम चाललंय. गायांच्या आडून मी व्हिडिओ बनवते म्हणून मालकीनबाई गायांच्या आडून चाललंय काम करायचं काम. मालकीनबाई काय पुढे येत नाहीये. काम चाललंय जोरात. गायांचा गोठा स्वच्छ करायचं काम चालू आहे. स्वच्छ केल्यानंतर मग त्यांना त्या स्वच्छ असा आहार देण्यात आहे सुंदरपैकी. हां आणि तो सध्या हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा कसा आहार त्यांचा ह्या अशा बॅगांमध्ये भरून ठेवला आहे. इथं सगळा हा त्याला मोरघास म्हणतात. हा सगळा मोरघास भरून ठेवलेला आहे. आणि हे त्यांचे आजोबा हे गायांचे आजोबा आहेत. हां मालकीनबाईच्या मिस्टरांचे आजोबा आहे ते. ते बसलेत मस्त. मालकीनबाई काम करतायत का नाही करतायत हे बघायचं काम चालू आहे. आणि इकडं आजोबांची सूनबाई कुटायचं काम चालू आहे गव्हाचं. त्यांचं कुटणं जोरात चाललंय डोक्याला बांधून. आणि हे मालकीनबाईचे देवर जी आहे नुसते खुसू हसत्यात मस्तपैकी. इकडून तिकडून फिरत्यात हसत्यात. आणि हे मात्र सुपुत्र आहेत. हे मालकीनबाईचे सुपुत्र आहेत. मस्तपैकी हिंडतात नुसते. नाही मग आता मालकीनबाईवर कॅमेरा आहे सध्या. मालकीनबाई फोकसमध्ये आणि मालकीनबाईचं काम जोरात चालू आहे. हसू काम करायचं काम चाललंय. यालाच तर म्हणतात हसून खेळून राहणे आणि दुधात पैसा पाहणे. आणि आता आता मालकीनबाईचे देवरजी उधर गए लेकिन कहाँ गए, कहाँ मालूम, छुप गए क्या. नाही आणि ते असं चाललंय त्यांचं. दोघांचा विचार विनिमय चाललाय. गाय दोवात की नाही दोवायचे असले तर काय करावं. मग हे अशा प्रकारे फर्स्ट काम चालू आहे. शांत बस ना तू. मी झाली ना टोकरी आता. हा मग असं काम चाललंय. आणि असे मस्तपैकी बसले दादा आणि हे देवरजी मालकीनबाईचे देवरजी चाललेत आता चारा आणायला. टोकर घेतली आणि टोकर घेऊन आता ते चाऱ्याकडे त्यांचं पलायन केलंय त्यांनी. हे बघा त्या बॅगेमध्ये मोरघास म्हणजे कुट्टी असते बघा. कुट्टी म्हणजे ऊस मका यांची कुट्टी करून ठेवलेली असते नवसागर मारून. हां आता हे बघा मालकीनबाईचे देवरजी चारा काढणार आहे ती बॅग खोलून. हे बघा मालकीनबाई पण चालल्यात लगेच तरा. ते चालल्या वाटतं तिकडं. हां गेल्या आता त्या. हां आता कुठे हाय आल्या त्या पण आल्या टोकरी घेऊन.
हां ते बघा कशा मालकीनबाई टोकर घेऊन आल्यात आणि त्या पण आता मोर घासाकडे मला वाटतं पलायन करणार आहेत. आणि हां ते बघा हे बघा त्यांचं कन्यारत्ने मला वाटतं जात आहे आता पिशव्यांवर चढायला. हे बघा कसे वरती चढलेत देवरजी आणि मालकीनबाई खालून टोकरी देतात त्यांच्याकडं. आणि आता अशा प्रकारे हा गोग्रास घातला जाणार आहे. तरी त्या गायांनी त्याचा आस्वाद घ्यावा. हां हे बघा असं चालू आहे काम. यालाच म्हणतात शेतकरी कल्चर. सध्या हा आपला व्हिडिओ खूपच मोठा होत आहे तरी मी हा व्हिडिओ थोड्या वेळानेच कट करणार आहे. काम संपल्यावर. हां हे बघा ही आहे मालकीनबाईची कन्यारत्न. हे बघा हे बघा थांबते शांत बसतो. हे बघा आता हा गायांना घास आलाय. हे बघा हे गायांचा चारा आहे. याला मोर घास म्हणतात. ह्या मोर घास खाऊन गाय दारू प्यायल्यासारख्या झोपून घेतात. मोर घास म्हणजे नवसागर टाकून केलेलं लोणचं. मीठ मोहरी. हे बघा हां हे बघा मोर घास. आणि आता आपला मी याचा एंड करत आहे. व्हिडिओ खूप मोठा होतोय. आता मी त्याचं शेवट करणार आहे. तेव्हा आता